अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। हे कौसल्यात्मजा रामराया रघुकुलभूषणा करुणालया सीतापते या लेकरावर दया करा। अहिल्येला शेळीतून मुक्त केलेस, त्राटिकेचा उद्धार केलास, शबरीचे मनोरथ पुरवलेस, भक्तांचे रक्षण करण्यासाठी राजसिंहासनाचा तू त्याग केलास। आपल्या कृपेने वानरांना बलवान केलेस, बिभीषणास गादीवर बसवलेस। जो जो तुला शरण आला हे आनंदकंदा त्याच्या सर्व आपदा दैन्य दुःख तू दूर केलेस। देवा हे लक्षात ठेव आणि या दासगणूचा देखील सांभाळ कर। लेकराने आईशिवाय कुठे धाव घ्यावी। हे रामराया या भवसागराला तरणारा तूच एक आहेस। तूच जननी जनिता सद्गुरू आहेस। भक्तांकरिता तूच कल्पतरू आहेस। मेहेकर तालुक्यातील खर्डेगावी एक बंडूतात्या नावाचा सदाचार संपन्न व मनाने उदार असा एक ब्राह्मण होता। श्रोते हो, या प्रपंचात संसारात कितीतरी संकटे येत असतात, तरीही माणसाला संसाराचा लोभ सुटत नाही। या बंडूतात्याच्या घरी सतत पाहुणे येत जा करीत असत। हा देखील त्यांची चांगली सरबराई करत असे। असाच क्रम सुरू होता। बघता बघता पैसा संपला आणि बिचाऱ्यावर सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आली। घरदार कर्जात बुडाले। इतके कर्ज वाढले की लोकांना तोंड दाखवण्याची लाज वाटू लागली। भांडी-कुंडी देखील विकली। विकण्यासाठी काहीच शिल्लक राहिले नाही। सावकार पैशासाठी तगादा लावू लागला। 2 वेळचे जेवण मिळणे कठीण झाले। बायको बोलू लागली, मुले अपमानास्पद वागणूक देऊ लागली। कोणी उसने देईना, त्रासून गेला। पैसे संपल्यावर प्रापंचिकाला काहीच किंमत उरत नाही। बंडू तात्याच्या मनात जीव देण्याचा विचार आला, पण विष विकत घेण्यासाठीही त्याच्याजवळ पैसा नव्हता। विहिरीत उडी घ्यावी असा विचार केला, पण जर कुणी बाहेर काढले तर जीव जाणार नाही आणि फुकट फजितीही होईल। सरकार आत्महत्यारा म्हणून शिक्षा देईल, त्यापेक्षा हिमालयावर जावे आणि जीव द्यावा असा विचार करून अंगाला राख फासून ओळख लपवून लंगोटी घालून घराला नमस्कार करून तो निघाला। श्रोते हो, अब्रुदारास नेहमी जननिंदेची भीती वाटते। बंडूतात्या मनात म्हणू लागला, हे दीनदयाळा चक्रपाणी, माझ्यावर असा का रागवलास? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता। तू रंकाचा राजा करतोस असे पुराणात लिहिले आहे ना, ते सारे खोटे आहे। हे नारायणा, कवींनी तुझी खोटी स्तुती केली आहे। आता मी जीव द्यायला निघालो, पण त्याचे पाप मला लागू देऊ नकोस असा विचार करत तो स्टेशनवर तिकीट घेण्यास पोहोचला। तिथे त्याला एक ब्राह्मण भेटला। अरे, आत्ताच हरिद्वारला जाऊ नकोस, आधी संत दर्शन घे, मग जा। आपल्या वराडी शेगावी श्री गजानन नावाचे महासंत अवतरले आहेत, तू त्यांच्या दर्शनाला जा। संत दर्शन आजवर कधीच वाया गेले नाही। उगाच मनस्ताप करून जीवाचे भलते काही करून घेऊ नकोस। ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून तो गोंधळला। हा माणूस कोण असावा? मला अचानक का भेटला? मी बंडूतात्या हे त्याने कसे ओळखले? काही समजत नाही। याला विचारू तरी कसे? काही असो, शेगावी जाऊन समर्थांना वंदन करून मग पुढचे बघूया असा विचार मनात करून तो शेगावी आला आणि महाराजांच्या दर्शनाला गेला। त्यावेळी त्याच्याकडे बघून महाराज हसून म्हणाले, बंडूतात्या, हिमालयात जाऊन जीव देतोस का रे? अरे, आत्महत्या करू नये, असे निराश होऊ नये। इच्छिलेले प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे सोडून देऊ नये। अरे, प्रपंचास कंटाळून जर प्राण दिला तर ते भोग पुन्हा भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतोच। तिकीट काढताना स्टेशनवर जो ब्राह्मण भेटला तो कोण होता हे ओळखलेस का? जा, आता घरी परत जा, इथे थांबू नकोस। तुझ्या मळ्यात पूर्व दिशेला एक म्हसोबा आहे। म्हसोबापाशी एक बाभळीचे झाड आहे। रात्रीच्या 2 प्रहरी तू ती जमीन 3 फुटापर्यंत खोद, तिथे तुला भरपूर धन लाभेल। थोडे कर्जदारांना देऊन कर्जातून मुक्त हो। बायकापुरांना म्हणजे संसारात सोडू नको। उगीच खोटं वैरागी भाव आणू नकोस असे गजाननाने म्हटल्यावर त्या ब्राह्मणास अतिशय आनंद झाला। शरीराला फासलेली राख पुसून तो पुन्हा गावी परत आला। अर्ध्या रात्री म्हसोबापाशी आला आणि बाभळीखाली खोदू लागला। खोदता खोदता 3 फुटावर त्याला एक तांब्याची घागर लागली। त्या घागरीत 400 सोन्याच्या मोहरा त्याला दिसल्या। मग काय विचारता,
हाती घागर घेऊन जय जय गजानन गुरुराया असे म्हणत तो तिथेच नाचू लागला. त्या पैशातून त्याने सर्व सावकाराचे कर्ज चुकवले. जो मळा गहाण दिला होता तो देखील त्याने परत घेतला. गजानन कृपेमुळे त्याचा संसार सुखाचा झाला. दुःख दूर झाले. त्यानंतर तो शेगावी आला. मोठ्या प्रमाणात तिथे दानधर्म त्याने केला. गजाननाच्या पायी लीन झाला. समर्थ त्याला म्हणाले, अरे आम्हाला का नमस्कार करतोस? ज्याने तुला धन दिले त्या ईश्वराला नमस्कार कर. यापुढे खूप उधळपट्टी करू नकोस. लोक फक्त सुखात सोबत करतात. एकटा श्रीहरीच आपल्या निर्वाणाच्या वेळी देखील सोबत असतो. त्यामुळे त्याची सदैव भक्ती कर. असा हा उपदेश ऐकून समर्थांना वंदन करून बंडू आपल्या गावी निघून गेला. एके वर्षी सोमवती पर्व आले. सोमवारी अमावस्या आली की तिला सोमवती असे म्हणतात. या दिवशी नर्मदा स्नान करण्याची प्रथा आहे. शेगावच्या भक्तमंडळींनी ओंकारेश्वरास जाण्याचा बेत आखला. बंकटलाल इतरांना म्हणाला, चला आपण महाराजांनाही नर्मदा स्नानास सोबत घेऊन जाऊया. असे म्हणून सगळे मठात आले व म्हणू लागले, गुरुराया आपणही आमच्यासोबत नर्मदा स्नानास त्र्यंबकेश्वरी चलावे. आपण सोबत असल्यास आम्हाला प्रत्यक्ष काळाचीही भीती वाटणार नाही. आपण आला नाहीत तर आम्ही इथून हलणार नाही. आमचा बालहट्ट पुरवा. त्यावर समर्थ म्हणाले, अरे नर्मदा तर माझ्या पायापाशीच आहे. मग मी तिला त्रास द्यायला उगीच का जाऊ? मी मठात राहूनच नर्मदा स्नान करेन. तुम्ही सगळे ओंकारेश्वरात जाऊन या. तिथे मांधाता नामक महाबलवान राजा होऊन गेला. त्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. श्री शंकराचार्य यांनी परमहंसाची दीक्षा इथेच घेतली. जा तुम्ही चौघेही दर्शन करून या. मला उगाचच हट्ट करू नका. तरी चौघे मानेना. समर्थांच्या पाय घट्ट धरून त्यांना आग्रहच करू लागले. ते ऐकून महाराज म्हणाले, ठीक आहे, पण नर्मदेचे जल आपल्या विहिरीत असताना तिला टाकून जर आपण तिथे गेलो तर तिला राग येईल ना. तुम्ही मला खूप आग्रह करताय. तेव्हा मारुती म्हणाला, तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही. अखेर भक्तांच्या आग्रहापुढे महाराज नमले व म्हणाले, ठीक आहे मी येतो, पण तिथे काही विपरीत घडले तर त्याचा दोष तुम्हाला लागेल. मठात असे बोलणे झाले आणि नंतर सगळे ओंकारेश्वरास येऊन पोहोचले. तेथे सोमवती पर्वासाठी खूप गर्दी झाली होती. नर्मदेचा तट स्त्री पुरुषांनी गच्च भरला होता. मुंगीलाही मंदिरात जाण्यास वाट नव्हती. कुणी स्नानास उतरले, कुणी संकल्प करू लागले, कुणी बेलफुले घेऊन मंदिरात जाऊ लागले, कुणी बर्फी खवा इत्यादी मेवा तटावर बसून खाऊ लागले. भजनकऱ्यांचे थवेच्या थवे लोटले. भाविकांची खूप गर्दी झाली. त्या रम्य ओंकारेश्वरी समर्थ नर्मदेच्या तटावर पद्मासन घालून ध्यान करीत बसले होते. दर्शन घेऊन आल्यावर चौघांनी समर्थांना विनवणी केली, गुरुराया आपण आता रस्त्याने जाण्याऐवजी नावेने स्टेशनवर जाऊया. कारण रस्त्याने वाहने चांगली नाहीत आणि खूप गर्दी आहे. बघा कित्येक लोकांनी नावा केल्या आहेत. ते ऐकून महाराज म्हणाले, तुम्हाला जसे वाटेल तसे करा. मी तुमच्या वचनात गुंतलो आहे. तुम्ही बसाल तिथे मी येईन. असे म्हणून समर्थ शिष्यांसोबत नावेत बसून होडीघाट स्टेशनकडे निघाले. अचानक अघटित घडले. नाव एका मोठ्या खडकावर आदळली. तिच्या बुडाची एक फळीत फुटली. तिला एक मोठे छिद्र पडले आणि त्यातून भरभर पाणी नावेत शिरू लागले. ते पाहून नावाड्याने लगेच नदीत उडी मारली. मार्तंड, बजरंग, मारुती, बंकट घाबरून गेले. महाराज मात्र निर्धास्तपणे मुखाने गणगणगणात बोते असे भजन करीत होते. तेव्हा सगळे हात जोडून म्हणाले, गुरुराया आम्ही तुमचे ऐकले नाही, त्याचे फळ आता आम्हाला मिळाले आहे. ही नर्मदाच आता आमची काळ होऊन आली आहे. गुरुराया यापुढे आम्ही तुमचा प्रत्येक शब्द वेदतुल्य मानू. पण आता या संकटातून वाचवा, शेगाव दिसू द्या. असं ते म्हणतपर्यंत नाव अर्ध्याहून जास्त पाण्याने भरून गेली. एक फरलांग त्यांना लोटत लोटत ती पुढे घेऊन गेली. ते पाहून इतर लोक म्हणू लागले, या 5 माणसांचे काही खरे नाही, कारण नर्मदेला भरपूर पाणी आहे. त्यावेळी गजानन म्हणाले, अरे असे हैराण होऊ नका. ही नर्मदा तुमच्या जीवास धक्का लागू देणार नाही. असे म्हणून त्यांनी नर्मदेची स्तुती करण्यास सुरुवात केली.
चारही भक्त हात जोडून बसले. नर्मदे मंगले देवी रेवे अशुभनाशिनी, मंतु क्षमा करी यांचा दयाळू होऊनी मनी. असे स्तवन सुरू असतानाच आश्चर्य झाले. नावेतील पाणी निघून गेले. नर्मदेने नावेच्या छिद्रास आपला हात लावून ठेवला होता. हळूहळू नाव पाण्याच्या वर पूर्ववत आली. त्या नावेबरोबर प्रत्यक्ष नर्मदा नदी होती. तिने कोळीणीचा वेश धारण केला होता. मस्तकावर कुरळे केस, कमरेपर्यंत अर्धे वस्त्र पाण्यात अशी ती होती. हळूहळू नौका तीरावर आली. लोक आश्चर्याने बघू लागले. सगळ्यांनी त्या स्त्रीकडे बघितले व म्हणू लागले, ही बाई होती म्हणून आपले प्राण वाचले. बाई, आपण कोण? कुठल्या? भिजलेले वस्त्र सोडा, आम्ही नवीन वस्त्र देतो तुम्हाला. हे ऐकून नर्मदा म्हणाली, मी ओंकार कोळ्याची कन्या. माझे नाव नर्मदा. आमचा ओली वस्त्रे नेसण्याचाच नियम आहे. मी नेहमी ओलीच असते. पाणी हेच माझे रूप आहे. असे म्हणून गजाननास नमस्कार करून ती क्षणार्धात नाहीस झाली. जशी आकाशात वीज चमकते ना तशी, आकाशात वीज चमकून नाहीशी होते ना तशी. ते पाहून चौघांनाही समर्थांचा अधिकार कळला. प्रत्यक्ष नर्मदा दर्शन झाल्याने त्यांना अतिशय आनंद झाला. तरीही बंकट खोदून विचारू लागला, समर्था, ही स्त्री कोण? ते आम्हाला स्पष्टपणे सांगा. तेव्हा समर्थ म्हणाले, अरे, तुम्ही जे विचारलं त्याचं उत्तर नर्मदेने स्वतः दिले ना. ओंकार कोळी म्हणजे ओंकारेश्वर आणि माझे रूप जल असे ती म्हणाली ना, म्हणजे ती प्रत्यक्ष नर्मदा नदी संकट समयी आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी धावून येते. आता तिचा मोठ्याने जय जयकार करा. मोठ्याने म्हणा, जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. पुढे शेगावी पोचल्यावर ज्याला त्याला ही मंडळी हा वृत्तांत सांगू लागली. सदाशिव रंगनाथ वानवळे हे माधवनाथ महाराजांचे शिष्य होते. या माधवनाथांचा माळव्यात मोठा शिष्यवर्ग आहे. एकदा सदाशिव वानवळे आपल्या एका गृहस्थासोबत समर्थांचे दर्शन घेण्यास आले. तेव्हा समर्थ जेवत होते. वानवळ्यांना बघून समर्थ मोठ्याने म्हणाले, अरे, त्या माधवनाथाच्या शिष्यास माझ्या समोर आणून बसवा. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे जेवण आटोपले. नंतर महाराज म्हणाले, त्यांचे गुरु आत्ताच येऊन गेले. थोडक्यात चुकामुक झाली. यांचे गुरु निघून गेले, पण त्यांचा विडा मात्र राहून गेला. वानवळे, तुम्ही आपल्या गुरूंना तो द्या आणि त्यांना माझा निरोप द्या. मी जो निरोप देईल तो तसाच्या तसाच त्यांना म्हणा, साथे भोजन हुआ, विडा तुम्हारा याही रहा, तो आम्ही आणीला पहा, नाथा तुम्हा द्यावयासी. अशा प्रकारे बोलणे झाल्यावर निरोप घेऊन आणि विड्याची पाने घेऊन वानवळे परत आले व माधवनाथांना त्यांनी पूर्ण हकीकत सांगितली आणि विचारू लागले, आपण त्या दिवशी शेगावी आला होता का? त्यावर माधवनाथ म्हणाले, अरे, जेवणाच्या वेळी त्यांनी माझे स्मरण केले ना, हीच आमची भेट. आमची शरीरे भिन्न आहेत पण आत्मा एकच आहे. असो, बरे झाले तू आमच्यासाठी विडा आणलास. त्यानंतर विड्याची पाने खलबत्त्यात कुटून नाथांनी ती भक्षण केली आणि थोडा प्रसाद त्यालाही दिला. बघा, संत भेटी कशा होत असतात. योगी एकमेकांना मनात येईल तेव्हा ध्यानाच्या माध्यमातून भेटतात. शेख मोहम्मद श्रीगोंद्यात होते आणि तुकाराम देहूगावी होते. तुकारामांच्या कीर्तनाचे वेळी मंडपात आग लागली तेव्हा शेख मोहम्मदांनी ती श्रीगोंद्यात बसून विझवली, असे महिपतींनी भक्तिविजयात लिहिले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. खरे योगी असल्याशिवाय असे चमत्कार होत नाहीत. दांभिकांनी फक्त गप्पाच माराव्यात. योग हा अतिशय बलवत्तर असतो. त्याची सर कोणत्याच गोष्टीच येत नाही. राष्ट्रोद्धार करायचा असेल तर योगाचा अवलंब करणे फार आवश्यक आहे. श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नाम ग्रंथ प्रेमळ भक्तांना सदैव ग्रंथावर निष्ठा ठेवून ऐका. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. जय गजानन.